तर मित्रांनो आपले रायडर्स इथे नाश्ता करायला थांबलेत बघा. ते खाली येत आहेत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मी आहे मित्रांनो राजगडे आणि ती बघा माझं यूट्यूब चॅनल MH07 रायडर. तर आज मित्रांनो बऱ्याच दिवसाने आपला व्लॉग येणार आहे आणि आज मित्रांनो आहे 15 ऑगस्ट. तर आज आमची मित्रांनो ऑफिशियल राईड असणार आहे सिंधुदुर्ग बायकर्स क्लबची. तर आज मित्रांनो किती जण येणार आणि किती काय काय एन्जॉयमेंट असणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि हे बघा सकाळचं कोकणातलं वातावरण बघा मित्रांनो कसं असतं. ही आहे आपली बाईक आणि हेल्मेटला थोडं जरा डिझाईन केलेलं आहे, त्यामुळे जरा आपण आता राईड चालू करूयात लवकरात लवकर. सकाळचं मित्रांनो वातावरण बघा एकदम भारी आहे, प्रसन्न वाटतंय मित्रांनो इकडे कोकणामध्ये. सकाळी सकाळी एक जी वेव्स येते ना ती एकदम भारी असते. इकडे एकदम शांत वातावरण आहे. तर मित्रांनो कोरले दहावी माध्यमिक विद्यालयाच्या इथे मी त्यांना ड्रॉप केलं आहे आणि ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू आहे बघा, म्हणजे तयारी चालू आहे आणि आपण आपली राईड आता कंटिन्यू करूया. तर मित्रांनो मी खारेपटणमध्ये पोहोचलेलो आहे. खारेपटण हायवे. मित्रांनो मेन मुंबई गोवा हायवे आहे खाली. सगळ्या बाईक्स रायडर्स इकडे लागलेले आहेत आणि सर्व रायडर्स आता इकडे नाश्ता करायला थांबलेत बघा. तर मित्रांनो आपले रायडर्स इथे नाश्ता करायला थांबलेत बघा. आपले सगळे इकडे हेल्मेट्स लागलेले आहेत. ओ अजर भाई धन्यवाद. आपले अजर भाई 390 वाले. गाईज मगाशी या बाईकचा एक्झॉस्ट रनिंगमध्ये 130च्या स्पीडला पडला, तर त्याचं जरा फिटिंग चाललं आहे. होय होय.
तर मित्रांनो अजून 2 किलोमीटरच फक्त रस्ता राहिला आहे आणि आपल्या गाड्या इथे सगळ्या पार्किंगमध्ये लागलेल्या आहेत. आणि इथे रस्त्याच्या साईडला पार्क केलेले आहेत बघा बाईक्स. तर मित्रांनो इकडून वरतून ॲडव्हेंचर चालू होणार आहे आपला ट्रेक आणि आपल्या बाईक्स सगळ्या इथे लागलेल्या आहेत बघा एकदम टिपटॉपमध्ये. सगळी शाळेतली मुलं वगैरे बाईक्स बघतात. आणि आपले सगळे रायडर्स मंडळी इथे थांबलेले आहेत. इथे आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय अंगवली. आणि आपले इकडे आपली लागली आहे पॅशन एक्सटेक. स्टँड बाय स्टँड. मित्रांनो मी इथे माझी बाईक पार्क केली आणि आपल्या सर्व क्लबचे सगळ्या बाईक्स इथे लागलेल्या आहेत आणि त्या डोंगरावरती मित्रांनो आपल्याला जायचं आहे. सर्व मित्रांनो ट्रेक आहे, तर रस्ता कसा आहे तो पण बघूया आणि कसं काय जायचं आहे, पाऊस किती भेटणार आहे ते पण बघूया. पण आज ऊन पडलेलं आहे त्यामुळे पाऊस पण थोडा कमी आहे. तर मित्रांनो आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे आणि मागे आपली पोरं आहेत क्लबची, येत आहेत, चालत आहेत आणि आपल्यासोबत आहेत आपले भाऊ. तर आम्ही दोघे आहोत ट्रेकिंगला आणि खूप मजा येते ट्रेकिंगला इकडे. तुम्ही पण या मित्रांनो ट्रेकिंगला, खूप मजा येते. आपण मित्रांनो गाईड पण हायर केला आहे, तो आपल्या पुढे आहे. अर्धी पोरं पुढे आहेत, अर्धी मागे आहेत. दमायला झाले बऱ्यापैकी. खाली पूर्ण हा बघा डोंगर आणि जंगली भाग आहे. अरे मग तुका ट्रॅक चढवूक मजा येता की ना? मस्त वाट लागली जातात. मॅडी ब्रो तुला कसा वाटता? मॅडीच्या युट्यूब चॅनलचं नाव काय? लेट्स गो टू राईड 31 आणि दुसरा मंदार मार्केट ब्लॉग. तर मित्रांनो या आपल्या भावाच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर. मग काय करायला
हे बघा आपली हालत कशी जाते. हे बघा मित्रांनो, घे मित्रांचं घे आपल्या चिकोल. तर मित्रांनो असं चिखलातून सगळं- आपल्याला जावं लागतंय बघा, किती परिश्रम आहेत. तर भावा तुला कसं वाटतं आता इकडे ह्या चिखलात? डेंजर. तर आपण इकडनं कडे चाललो. हे बघा शूजची पूर्ण वाट लागलेली आहे. जमता. साई मोडक प्रोफेशनल ट्रॅकर. कमर लटकाते हुए प्रदीप शेठ. आणि 1000 देते, कोण नेऊ शकता माका उठवून वर. तो सभी यहाँ पे पहुंच चुके. हाउस द जोश. हो. तर साई फील कसं वाटतंय तुला आता? हो साई भाई, धमाक झाला. एकदम चाहिए क्या साई? हाउस द जोश. साई प्रसाद मोडक छाटलेली आहे अक्षरशः. पाऊस येणे खूप मजा आली असती. हाय मॅम. तर मित्रांनो आपण हा डोंगर चढून आता वर पोचलो आहोत. शेवटी दमून वरती पोचायला झालेला आहे. मित्रांनो शेवटी पॉइंटला आपण पोचलो आहोत. किती वर आणि कोणता तो डोंगर? तिकडे जायचं आहे म्हणजे भाऊ आपल्याला अजून तो डोंगर चढायचा आहे. त्या डोंगराला चलो घरी चलो. तर आपल्या गाड्या सगळीकडे पार्किंग मध्ये लागलेल्या आहेत. सगळ्या गाड्या पुष्कळ दमलेल्या आहेत बघा, चढाव चढून एवढा मोठा डोंगर. ऑक्सिजन भरतोय फॉग तांडेल यांची जिरलेली आहे. अक्षरशः घाम सुटलेला आहे. आराम फरमा रहे है. आराम बस झाला. आम्ही झोपतो इकडे. आजरात नाही काय बघितलं रे? डोंगर बघितलो. समुद्रातनं डोंगर बघितलो. पटेल मुर्दे बघ. जिवंत मुर्दे पडले. काढ बरे आता व्हिडिओ काढला मारे. तर मित्रांनो इथे पावसाने आपली हजेरी लावलेली आहे बारीक. आणि जर तुला भिजून कसा वाटतं मग आता? मला भिजून लय बरं वाटतंय. आमच्या मालवण समुद्राला काय माहिती पावसाला केवायसी झाली नाही. त्यामुळे आमच्याकडे पाऊस आला नाही. तर आम्ही जिकडे केवायसी झाली आहे लिंगाचा डोंगर तिकडे आलो आहोत पावसाची मजा घ्यायला. आणि आमचं रिक्वेस्ट आहे मालवणची केवायसी करा लवकर. पाऊस पडायला हवा लवकर. गरज आहे. सगळी जमली का? तर मित्रांनो स्पॉट वॉक एकदम भारी आहे इकडे. तू लाईन सोडू नको. आय जाऊन लाईन सोडू खाली जाऊन. तर मित्रांनो स्पॉट वॉक एकदम भारीतला आहे, एकदम कडक मध्ये.
आता पाऊस येऊन गेला, भिजवून गेलाय आम्हाला. देवेंद्र भाऊ खूप दमले आहेत. आता ओके आहे मी पूर्ण रिकवर. स्वर्ग बघितला आता. स्वर्गात मित्रांनो आलोय आम्ही. हा मस्त रे. तर मित्रांनो ते घर तिथे आम्ही गाड्या लावल्या आहेत आणि किती बघा वर आलो होतो आम्ही. एवढा एकदम वर आलेलो आहोत. अरे तर मित्रांनो पावसाने इथे हजेर लावून खूप वैताग आणलेला आहे. जोरात पाऊस आला, वारा खूप आहे इकडे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत वरती शेवटी ट्रॅकिंग. तर आपली मित्रांनो मागे सगळं रायडर्स मंडळी आहेत. तर भाऊ तुला कसं वाटतंय? मित्रांनो आमची जिरली पूर्णपणे जिरली. तर मित्रांनो वरती गेले सगळे ट्रेकर्स आहेत, ते खाली येत आहेत. भाऊ स्पॉट कसा आहे वरचा? बरं आहे ना. चला आता मित्रांनो कुठला स्पॉट? हा गाईड आहे. तर मित्रांनो आता बघूया, एवढे आपण चालत आलो आहोत. कुठला स्पॉट आहे तो एवढा भारीतला. तर मित्रांनो काय भारीतला सीन आहे बघा, एकदम कडक. म्हणजे एवढं आम्ही चालवणार, त्याची मेहनत भारी चालू. तर मित्रांनो आम्ही त्या स्पॉटवर आलो आहोत, ज्या स्पॉटसाठी एवढं चाललो आहोत त्या स्पॉटला आलो आहोत बघा मित्रांनो. काय भारी स्पॉट आहे बघा एकदम. तर मित्रांनो तो आहे मार्लेश्वरचा धबधबा आणि खाली आहे मंदिर. मार्लेश्वर चं मंदिर आहे खाली. आणि खाली बघा ट्रॅफिक वगैरे बरीच आहे, गाड्यावर लांब लागलेलं आहे. 15 ऑगस्ट ते बघा तिकडे गाडी लावलेली पार्किंग कडे. तिकडून असं क्रॉस करत चालत साधारण 2 किलोमीटर रस्ता चालत आम्ही तिकडे एक धबधबा बघितला. आम्हाला आता माझ्याकडे मोठा धबधबा होता, पण जेव्हा आम्हाला कळलं ह्याच्यावरती आणि मोठा धबधबा आहे, आमची जिरली नव्हती. मग आम्ही हे डोंगर क्रॉस करून 15 ऑगस्ट 2026 मध्ये इथे वर आलो शिरवायला, तो धबधबा बघायला. आणि
आणि आमची झिरली आमची आमची झिरली पाय दाबून तुझी सेल्फी स्टिक आमका घेऊन जाईल पाया खाली बघून चल कॅमेरा नको बघू काय रे हा तो रीलवर दाखवतो तो खापा खापा जो किल्लो असतो तसं हा हरिहरेश्वर हरिहरेश्वर ना होय होय यो बाबू भैया अजून किती वर रे बाबा हे पण गेले काय ना हे तिकडनं खाली गेले हो ते तिकडे गेले खाली गेले ते आम्ही सेफ वाट घेत नाही वाट चालू काही ना होता तो माझा प्रश्न आहे ए देवा आता बसलो अरे अरे ब्रेक लाव थांबिलोय हा भाऊ कसं वाटायलंय चला जरा राहुला मित्रांनो व्ह्यू बघा काय एकदम भारी आहे इकडे वरती एकदम धुका आहे आलेला आणि हे सर्व डोंगर आहेत आणि इकडे एक चूक आणि डायरेक्ट दरीत असा रस्ता आहे इकडे मौत का कुवा बघा रस्ता कसा आहे थांबा येऊ नका तर मित्रांनो इथे शंकराचं मंदिर आहे एकदम असं खापीत असं मंदिर आहे बघा अरे नाही रिस्की आहे रे गौल लावू घेतलो मंदिरात आलोय देवा मित्रांनो मंदिर खूप उंचावर आहे तर मित्रांनो वरनं उतरताना कशी कसरत करतात बघा आपले रायडर्स रायडरची वाट लागल तर मित्रांनो इकडून वरतून झरा आहे एक इकडे आपली पब्लिक पाणी पिते थोडी रेस्ट करते पहिल्यांदा गोरे आले व्हाईट कलर व्हॉट्सअप व्यू फायनली मित्रांनो आम्ही ट्रेक उतरलेलो आहोत अर्धे आपले रायडर्स मागे येत आहेत आम्ही अर्धे आलेलो आहोत खूप दमायला झालेलं आहे ट्रॅकर्स आता पोस्ट बदलली नाही डुक्कर तर गोविंद तुला कसं ट्रॅक करून कसं वाटलं भाऊ माझी तर शाप जिंकलेली आहे तू कधी एवढं चाललं असेल 8 किलोमीटर वर्षभरात चालतो आता आम्ही एका दिवसात चाललो 8 किलोमीटर तर बघूया आता खूप पाय दुखायला लागले जरा रेस्ट घेऊ तर मित्रांनो आपलं सकाळपासूनच जेवण हे वडापाव आहे आज संध्याकाळी आपला नाश्ता चालला आहे आणि आपल्यासोबत देवेंद्र दुपारी काय जेवक नाही गाव
तर प्रदीप भाई तुम्हाला कसं वाटतं इकडे? आणि आज आता नवीन आपल्याला जॉईन आहे योगेश भाई. योगेशचं पण युट्यूब चॅनल आहे तुमचं. आणि आज सगळ्यात मोठा म्हणजे मला मिस झाला होता. आजची एवढी मोठी राईड असून भाई लेट झालो. रात्रीची ड्युटी असू दे काय भाई, सगळ्या मात्र एन्जॉयमेंट मात्र एवढे सगळे म्हणजे भावना. फक्त वर्षातून 2 राईड होतात आमच्या ग्रुपचे, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. मात्र जो जेव्हा भावाचा मित्र परिवार भेटतो तो ह्या 2च दिवसात भेटतो. स्पॉट भेटू दे नाही भेटू दे ह्याचा अजिबात काही नाही. मात्र जेवढे माणूस आपले भेटले ते बस आहे भाई. स्पॉट पेक्षा हे सगळे भेटले हे महत्वाचं आहे मला बस. थँक्यू योगेश भाई. तर मित्रांनो व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ मित्रांनो आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर हे बहिणी माझ्या युक्ती YouTube ला time मध्ये सबस्क्राईब करा. थँक्यू.